आणि आमची समाजातील अण्णांचे निष्ठावंत कार्यकर्ता ही जी ओळख आहे का ही मतदार जाणून आहेत. त्यामुळे आज अण्णा शारीरिकदृष्ट्या कुठं जरी असले तर अण्णाच्या मनात काय चाललं ही जागरूक जनता ओळखू शकते. मी जेव्हा राजकारणात सक्रिय झाले तेव्हा समाज व्यवस्थेचा 50% घटक असलेली महिलाच उपेक्षित आहे हे मला सातत्यानं लक्षात आलं. पण जेव्हा 2011ला आम्ही निवडून गेलो 50% महिला आरक्षण कदाचित ती पहिली निवडणूक होती तेव्हा मात्र अध्यक्ष साहेबांनी एक निर्णय नगर अध्यक्षांच्या मार्फत लागू केला की जी महिला निवडून आली तीच कौन्सिलच्या मीटिंगला हजर राहील आणि तिच्याच निर्णयातून वेगवेगळे निर्णय घेतले जाते. आणि नगराध्यक्ष भारत भूषणजी क्षीरसागर साहेब हे शारीरिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे ते राजकारणाच्या परिघाबाहेर गेले आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच कुटुंबातूनच दुफळी निर्माण झाली. अण्णासाहेबांना विचारात न घेता वेगवेगळे निर्णय घ्यायला येऊ लागले आणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की स्थानिकचा आमदार हा शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा आहे, जो त्यांचा बंधूच आहे आणि आता आपल्या माझं स्पेस आहे. आपण जर अजितदादांच्या पक्षात गेलो तर आपल्याला कुठेतरी भविष्य आहे असं त्यांना जाणवलं. अशा प्रसंगी एक कुटुंबातील प्रमुख म्हणून किंवा एक आपल्या पक्षातीलच मोठं नेतृत्व म्हणून त्यांनी कदाचित अण्णासाहेबांसोबत याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा विचार घ्यायला पाहिजे होता. एक ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही एक संघटन केलं होतं बीड शहरामध्ये आणि महिला संघटनेची जबाबदारी ती माझ्याकडे आली होती. मग त्या काळामध्ये आम्ही अण्णासाहेबांना सर्वसामान्यपणे पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेबांच्या आजवरच्या कामाचा लेखाजोखा घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. आणि ऐन वेळेला मात्र यांना योगेश भैयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या घड्याळाची उमेदवारी मिळाली आणि नेमकं काय झालं, इनाने इतबारे काम केलं, थोड्याफार फरकानं अपयश पदरात पडलं. त्यानंतर मात्र या अपयशाचं खापर आम्ही निवडणुकीपूर्वी जयदत्त अण्णांचे कार्यकर्ते म्हणून जयदत्त अण्णा निवडणूक लढवणार ह्या उद्देशानं जे काम केलं होतं आणि त्याच्यामुळेच आपला हा पराभव झाला असं खापर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर किंवा ज्यांनी नगर परिषदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे नेते प्रमुख नगर परिषदेची निवडणूक ताब्यात घेण्यासाठी प्रचार सभा घेत आहेत. काल अजित पवारांनी रात्री बीडमध्ये सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक 13 येथील उमेदवार असलेल्या जयश्रीताई विधाते माझ्यासोबत आहेत. हा चेहरा तुम्हाला नवा नाही आहे, बीडकरांसाठी तर अजिबात नाही आहे, कारण बीडमध्ये नगरसेवक कमी आणि नगराध्यक्षाचं काम करण्याचं काम बऱ्याच प्रमाणामध्ये केलं आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा निघू शकतो, मात्र मी त्यांना अनेक वेळा नगराध्यक्षांसोबत कायम फिरताना पाहिलेलं आहे. विलास विधाते आणि जयश्रीताई विधाते हे सोबत, म्हणजे जयश्रीताई नगरसेवक असायचे आणि विलास विधाते त्यांच्यासोबत गाडी चालवायला, म्हणजे एक नगरसेवक आणि एका नगरसेवकाच्या कुटुंबातले सगळीच माणसं कामाला लागतात. इथं प्रभागामध्ये काही अडचण असतील या सगळ्या गोष्टींची निराकरण करण्याचं काम यांनी कुटुंबियांनी केलेलं आहे. त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात आहेत. मी जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागलो तेव्हा घरामध्ये मला बाहेर एक चित्र पाहायला मिळालं. जयदत्त क्षीरसागर हे आता कुठल्याही पक्षामध्ये नाही आहेत, मात्र योगेश क्षीरसागरांचा ते कालपासून प्रचार करायला लागले आहेत भारतीय जनता पार्टीचा. ह्या अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, योगेश क्षीरसागर BJPमध्ये आहेत, मात्र मोठे फ्लेक्स तिथं जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर लागलेले पाहायला मिळाले. तोच माझा पहिला प्रश्न त्यांना. ताई, तुम्ही अजित पवारांचे उमेदवार आहात, अजित पवारांचे उमेदवार असताना बाहेर जयदत्त क्षीरसागरांचे फ्लेक्स लावले दारासमोर आणि जयदत्त क्षीरसागर आज BJPचा प्रचार करतात. जरी तुम्ही युतीत असला तरी योगेश क्षीरसागर आता BJPमध्ये आहेत, तुम्ही त्यांच्याकडे दीर्घकाळ होतात, बाहेर फ्लेक्स लावण्याचं कारण नेमकं काय होतं? आमची ओळखच मुळात जयदत्त अण्णांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहे, कारण आमच्या राजकारणाची सुरुवातच त्यांच्या नेतृत्वात झालेली आहे. 27 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे. 2011ची 2016ची निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा एकत्रित होता, घड्याळ या चिन्हावरच जिंकलेलो आहोत आणि आमचं नेतृत्वच अजितदादाच्या नेतृत्वामध्ये तेव्हाही काम करत होतं. आज राजकीय भूमिका बदललेल्या जरी असल्या तरी अण्णांच्या जडणघडणीमध्ये आम्ही घडलेलो कार्यकर्ते आहेत, आमच्यावर त्यांचे संस्कार आहेत. आज जरी ते BJPचा प्रचार करताना आपल्याला दिसत असले, आज खऱ्या अर्थानं ते पितामह भीष्माच्या भूमिकेत आहेत. कुरुक्षेत्रावर जेव्हा लढाई झाली आणि पितामह भीष्म एक आपण म्हणतो ना राजसत्ता राजगादी म्हणून
कौरवाच्या बाजूने उभे होते आणि त्यांचेच आप्तेष्ट असलेले अर्जुन हे मात्र प्रतिस्पर्धी म्हणून समोर होते आणि आज त्याच भूमिकेत अण्णा आहेत. अण्णांच्या भूमिकेबद्दल आम्हाला मात्र शंका नाही. कालही आम्ही अण्णाचे होतो, आजही आम्ही अण्णाचे आहे. अण्णांना आमच्यावर असे संस्कार केलेले आहेत की आता आम्ही सक्षम झालेलो आहोत आणि आमची समाजातील अण्णांचे निष्ठावंत कार्यकर्ता ही जी ओळख आहे का ही मतदार जाणून आहेत. त्यामुळे आज अण्णा शारीरिकदृष्ट्या कुठं जरी असले तर अण्णाच्या मनात काय चाललं ही जागरूक जनता ओळखू शकते. तुम्हाला काय संदेश द्यायचा यामधून? तुम्ही हसताय सुद्धा मी प्रश्न विचारल्यानंतर. अण्णा कोणाचा प्रचार करतायत हा भाग वेगळा, म्हणजे तुम्हाला संदेश इथे मतदारांना काय द्यायचा आहे? जयदत्त अण्णा काय नेमके करणार आहेत? जयदत्त अण्णांच्या बाबतीत मला संदेश एकच द्यायचा आहे की प्रदीर्घ काळ बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री राहिलेले आहेत. या शहराचा आणि जिल्ह्याचा विकास त्यांच्या काळात अगदी समाधानकारक असा झालेला आहे. पण प्रत्येकालाच काही अडी अडचणी असतात. आज जे त्या वयाच्या उंबरठ्यावर आहेत, एक कुटुंब प्रमुख म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून त्यांच्या मनात एक द्वंद्व चालू आहे. काकूंच्या विचाराचा वसा आणि वारसा, शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे. पण अचानकच या युवा पिढीनं घेतलेले काही निर्णय त्यांच्या पचनी पडत नाही, पण तिथेही त्यांचा काही बाबतीत नाईलाज आहे. त्यामुळं कधी कधी एखाद्या घटकाला न्याय देत असताना इतरांवर अन्याय होतो असं समाजाला वाटत असेल, पण त्यांनी आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून एवढं सक्षम बनवलं आहे की आज ते कुठे जरी असले तरी आम्ही जयदत्त अण्णाच्या ही आमची ओळख आमच्यासाठी पुरेशी आहे. मतदारसंघ म्हणजे तुमचा जो वार्ड आहे, तुम्ही दीर्घकाळ या वार्डामध्ये सत्तेत राहिलात, काही कामं करायची बाकी राहिलेली आहेत, लोकांच्या काही समस्या आहेत का आजही ते पूर्ण करू शकलेल्या नाही आहेत, पुढच्या काळामध्ये तुम्हाला करायच्या? नाही, मुळातच आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि राजकारणात आमचा प्रवेशच मुळात समाजकारणात ते स्वप्न पाहून झालेला आहे. बरेच मंडळींचा प्रवास हा समाजकारणातून राजकारणात असतो, पण एक स्त्री असल्या कारणाने आणि 2011ला महिला आरक्षण पडण्यामुळं माझी राजकारणात एंट्री झाली आणि राजकारणातून मला समाजकारणाची संधी मिळाली आणि मग तेव्हा खूप काही स्वप्न, खूप काही अपेक्षा, खूप काही संकल्पना घेऊन आम्ही राजकारणात सक्रिय झालो. 2011 आणि 2016 मतदार राजांना आमच्या पदरामध्ये भरभरून मतदानाचं दान टाकलेलं आहे आणि त्यांच्या प्रतीचे आमच्या बाबतीत असलेला विश्वास हा अगदी सातत्याने मनात ठेवून आम्ही त्यांचं काही ते उत्तरदायित्व लागतो आणि त्यांना ज्या अपेक्षित काम आहे ते अपेक्षित काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक महिला नगरसेविका म्हणून मी जेव्हा राजकारणात सक्रिय झाले तेव्हा समाज व्यवस्थेचा 50% घटक असलेली महिलाच उपेक्षित आहे हे मला सातत्यानं लक्षात आलं. बऱ्याच शासकीय योजना ह्या विशिष्ट घटकातील महिलांसाठी असायच्या, पण सर्वसामान्य कुटुंबातील किंवा उच्च भ्रू किंवा उच्च ज्याला दर्जातील महिला सुद्धा ही उपेक्षित आहे हे जाणवलं. त्यांनी माझ्यापणे प्रत्येक वेळेस माझ्याजवळ येऊन त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या विषयावर त्या माझ्याशी बोलल्या, तर मला असं वाटलं की आहे ठीक आहे, आपल्या समाजाशी काम करायचंच आहे, शासकीय योजना त्या आगापर्यंत घेऊन जायच्यात आहेत, पण एक स्त्री म्हणून आपण जेव्हा पाहतो, कारण की प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक ही स्त्री असते. स्त्री त्या घराची मातृसत्ताक असते, त्या घराची दिशा आणि दशा त्या स्त्रीवर अवलंबून असते. तर ती स्त्री साक्षर झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ती मजबूत झाली पाहिजे, याचा मी सातत्यानं प्रयत्न करत गेले. जेव्हा आम्ही 2011ला निवडून आलो तर तत्कालीन नगराध्यक्षा दीपाताई क्षीरसागर होत्या. त्यांना एक राजकीय घराण्याचा बॅकग्राऊंड होतं आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर साहेबांना प्रदीर्घ हा नगर अध्यक्षपदाचा अनुभव होता. सर्वप्रथम त्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला की आजही आपल्याकडे पुरुष सत्ता थोड्या फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बाबतीत आपण जर पाहिलं की महिला ह्या आरक्षणातून निवडून येतात, पण प्रत्यक्ष काम मात्र त्यांचे पती, मुलगा, वडील, भाऊ हे पाहत असतात. पण जेव्हा 2011ला आम्ही निवडून गेलो, 50% महिला आरक्षण करायची ती पहिली निवडणूक होती, तेव्हा मात्र अध्यक्ष साहेबांनी एक निर्णय नगर अध्यक्षांच्या मार्फत लागू केला की जी महिला निवडून आली तीच कौन्सिलच्या मीटिंगला हजर राहील आणि तिच्याच
निर्णयातून वेगवेगळे निर्णय घेतले जाते, हे तिचे स्वतःचे निर्णय असतील. त्यामुळे आम्हाला एक स्पेस मिळाली आमच्या कार्यकर्तृत्वाला. आणि बऱ्याच भगिनी हा कौन्सिलच्या मिटिंगला तर आमची 100% हजेरी असायचीच, म्हणजे ज्या 50% महिला निवडून आल्यात त्या असायच्यात. पण हळूहळू त्या विचार करू लागल्या, समाजातील प्रश्न हे कौन्सिलमध्ये मांडू लागल्या, त्याचा आवाज उठवू लागल्या. आणि ज्या एक स्त्रीच्या स्वतः त्या गृहिणी म्हणून अडचणी असतात, जी नगरपालिका मूलभूत सुविधा देत असते, त्या स्वच्छता आली, पाण्याचा प्रश्न आला, लाईट आली, रस्ते आले, नाल्या आल्या, ह्या तिच्या स्वतःच्या वैयक्तिक अडचणी असतात. मग ती एक गृहिणी म्हणून आम्ही त्या दृष्टीने पाहायला लागलो. आणि या अडचणी सोडविता आमच्या लक्षात एक आलं की फक्त नगरसेवक हा फक्त नगरपालिकेद्वारे ज्या मूलभूत सुविधा दिल्या जातात तेवढ्यापुरता बांधील नसतो तो. कारण आपल्या लोकशाहीतील जे लोकप्रतिनिधित्व असतो तो अगदी खालच्या स्तरातील, म्हणजे अगदी आपल्याला जवळचा वाटणारा, तो त्या परिसराचा एक तो कुटुंब प्रमुख असतो. आम्ही एक संकल्पनाच लावली, माझा प्रभाग माझा परिवार. तर तो व्यक्ती आपल्याला जवळचा वाटला पाहिजे. शासकीय योजना तर देणं त्याचं कामच आहे, पण यात सुखादुःखात तो जवळचा असला पाहिजे. अनेक काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही न्याय आपलं कोर्ट असते, सरकारी दवाखाना असतो, अशा काही वेगवेगळ्या अडचणी असतात. आणि एक तेथील नगरसेवकाला एक आपला कुटुंब प्रमुख आणि आपल्याला ह्या सगळ्या अडचणीमध्ये आपल्या पाठीशी उभा राहणारा तो व्यक्ती म्हणून एक धारणा असते सर्वसामान्य मतदारांची किंवा नागरिकांची. आणि मग जेव्हा ही मंडळी आमच्याकडून वेगवेगळ्या विषयाची प्रश्न घेऊन येऊ लागली, समस्या घेऊन यायला लागली, त्या आमच्या नगरसेवक पदाच्या अखत्यारीत येत नव्हत्या. पण या प्रश्नाची मोकळीक मात्र आमच्याकडून होऊ शकते याचा आम्हाला एक विश्वास होता की आपण ह्या प्रश्नावर, आपण ह्या समस्येवर त्यांना नक्कीच मार्गदर्शन करू शकतो, योग्य मार्ग दाखवू शकतो किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा त्यांना सल्ला देऊ शकतो. मग असंच एक सामान्य नागरिकाचं आणि आमचं एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. आणि मग तेव्हा आपण नगरसेवक आहेत हे आम्ही काही काळाकरता कदाचित विसरलो असतो. तर आपली कार्यक्षेत्र हे आपल्या प्रभागापुरतं नसतं, तर हे आपल्या शहरामध्ये पण आपली जीवाभावाची माणसं राहत असतात. आणि योगायोगानं विलासभाऊ आणि मी, आम्ही दोघंही बीडची भूमिपुत्र आहे. आमच्या दोघांचाही जन्म इथं झालेला आहे, लहानाचे मोठे आम्ही इथं झालेले आहेत. त्यामुळे आमचे स्नेहीजन, फ्रेंड सर्कल इथं बीड शहरात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आमच्या प्रभागाला एक रोल मॉडेल ज्याला म्हणतात, डोळ्यासमोर ठेवून इतर प्रभागातील सुद्धा मतदार किंवा नागरिक आमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन यायचे. तरी तुमच्या कॉलनीत खूप छान रस्ते आहेत, तुमच्या प्रभागामध्ये सगळ्या सुविधा आहेत, तशा सुविधा आमच्याही प्रभागात पाहिजे. हो, तेथील नगरसेवक त्यासाठी सक्षम होते, पण त्यांना कुठेतरी असं वाटायचं की हा विषय जर ताई घेऊन गेलो तर तो मार्गी लागल. मग आमच्या आजूबाजूच्या परिसरातील जे सीमेवरचे जे वेगवेगळे प्रभाग असतात की हे सर्वसामान्य मतदाराला तेवढं माहीत नसतं की भौगोलिक सीमारेषा काय आहेत त्या प्रभागाच्या. मग ते प्रश्न आमच्याकडे घेऊन यायतात. तेव्हा आम्ही त्यांना असं कधीही म्हटलं नाही की ते माझ्या कार्यकक्षेत येत नाही, पण तेथील मग स्थानिक नगरसेवक कोण आहे, त्यांचा हा विषय नेमका रस्त्याच्या बाबतीत आहे, लाईटच्या बाबतीत आहे का पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आहे. मग ते संबंधित नगरसेवकाला सोबत घेऊन आम्ही की बाबा तुमच्या प्रभागातील ह्या समस्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. मग त्या संबंधित विभाग, मग प्रशासकीय लेवलला CO पासून तर पाणी पुरवठा विभाग असो, लाईट विभाग असो, स्वच्छता विभाग असो, तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंतीपूर्वक सूचना करून ते प्रश्न आम्ही मार्गी लावले. आणि कळत नकळत आमचं क्षेत्र हे वाढत गेलं. आम्ही आमच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता एक शहरामध्ये एक आश्वासक असा चेहरा म्हणून लोक आमच्याकडे पाहू लागले. आणि त्यामुळे आम्हीही कधी आम्हाला नगरसेवक या पदामध्ये गुंफून घेतलं नाही किंवा आमची जी प्रभागाची भौगोलिक सीमारेषा आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं नाही. आम्ही आमच्या या प्रभागाचे नगरसेवक म्हणून येथील नागरिकांना न्याय देण्याचा तर प्रयत्न केलाच, पण याशिवाय आपल्या शब्दाने, आपल्या प्रयत्नाने जर इतर प्रभागातीलही नागरिकांच्या अडचणी जर दूर होत असतील तर त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेले आहे. तुम्ही आता बोलत असताना फार विस्तृत पद्धतीने हे सगळे उत्तरं सांगितली. म्हणजे आपल्या शेजारी असलेले प्रभाग असतील, त्यांचे नगरसेवक असतील, त्यांचे कामं सोडवण्याचं काम आहे. तुम्ही त्या क्षेत्रामधल्या दुसऱ्या प्रभागामधल्या नगरसेवकावरही टीका केली नाही. मात्र हे सगळं विस्तृत मांडलं.
हे तुम्हाला का शक्य झालं? म्हणजे थेट नगराध्यक्षांशी संबंध असल्यामुळे झालं की तुमच्या कामाचे कार्यक्षेत्र लिमिटेड असताना तुमची इच्छाशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हां, नगराध्यक्षाची थेट संबंध होते हे सत्यता आहे, पण त्याही त्या पदासाठी नौख्या होत्या. जसं आम्ही नगरसेवक म्हणून नौखे होतो तशा नगराध्यक्ष म्हणून त्याही नौख्या होत्या. ताईंचा एक मनाचा मोठेपणा होता की त्या सगळ्यांना विचारात घ्यायच्या. एखादा जर प्रश्न असेल आणि एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा त्या नगराध्यक्ष होता, एखाद्या नगरसेविका किंवा नगरसेवक जर त्या बाबतीत जर त्याला जर नॉलेज असेल, त्याचं ज्ञान असेल, तर त्याचाही विचार त्या घ्यायच्या आणि एखादा प्रश्न सोडवित असताना त्या सगळ्यांना विचारात घेऊन ते निर्णय घेत असत. आज काय स्थिती आहे प्रभागाची आणि भविष्यामध्ये? म्हणजे खरं तर 3-4 वर्ष झालं नगर परिषदेत प्रशासक आहे, फार सगळी कामं खोळंबली आहेत. तुम्हाला या काळामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काही करता आलेलं नाही आहे. नगरपालिकेच्या प्रशासकांनी फार गोंधळ करून ठेवलेला आम्ही पाहिलं. शहरामध्ये घाण असेल, नाल्या तुंबलेल्या असतील, अस्वच्छता झालं असेल, किंवा मग आम्ही मागच्या 4-5 वर्षांपासून पाहिलं की काही जंतुनाशक फवारणीसुद्धा कुठं काही झालेली नाही. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला त्रासदायक ठरतायत, लोक तुम्हाला सवाल करतायत, भविष्यामध्ये काही अडचणी ठरणार आहेत? हो, नक्कीच काही प्रमाणात अडचणी आहेत, लोकांच्या मनात संभ्रम आहे, पण लोक जाणते आहात, त्यांना माहीत आहे की नगरपालिकेच्या निवडणुका 4 वर्ष पुढे ढकलल्या गेला. मग त्याला कोविडचा काळ होता, आरक्षणाचा प्रश्न होता, अशा विविध कारणामुळं ह्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळं लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ जेव्हा संपला 2021ला, तेव्हा त्यांचे अधिकार संपले होते. ते फक्त एक सीओकडे किंवा त्या विभागातील वरिष्ठ असतील किंवा अगदी सामान्य चतुर्थ श्रेणीतील आपले सफाई कामगार असतील, यांना फक्त ते विनंती करू शकत होते की बाबा आमच्या प्रभागामध्ये ह्या अडचणी आहेत, प्रशासकीय लेवल आता हे काम तुम्ही पाहत आहात, पण लोकप्रतिनिधी म्हणून आमची जी जबाबदारी ती संपलेली नाही. कदाचित आमचा कार्यकाळ संपला असेल, पण जोपर्यंत निवडणुका होत नाहीत आणि पुन्हा लोकनियुक्त नगरसेवक त्या पदावर नसतील तोपर्यंत आमची ही जबाबदारी आहे. त्यामुळे सातत्याने ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पण तत्कालीन जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर CO असतील किंवा विविध विभागातील अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, त्यांच्याशी आम्ही सातत्यानं फोनवरून कधी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन ह्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मतदार राजा हा जागरूक आहे. त्यांनी आमची ही धडपड, आमची प्रयत्न किंवा आमची वेळ प्रसंगी झालेली केविलवाणी अवस्था, कारण इकडं आपल्या नागरिकांना न्याय द्यायचा आहे, तिकडं प्रशासन एवढं निराळलेलं होतं की त्यांना काहीच फरक पडत नव्हता. नेमकं यांना नेमकी कुणाची रसद होती, कुणाचा पाठिंबा होता, कारण की प्रशासकीय लेवलवर त्यांचं हे दायित्व असतं. शासनाच्या या ज्या योजना आहेत, आज लोकनियुक्त तिथं जर सरकार नसेल, नगरसेवक नसेल, नगराध्यक्ष नसेल, तर त्यांची ते काम आहे, पण ते त्या कामाच्या प्रती प्रामाणिक नव्हते. आपण पाहतो नगर परिषदेची सध्याची अवस्था भ्रष्टाचार अक्षरशः पोखरून निघालेलं आहे. त्याचं अनेक कारणे असते, पण त्यातील हे एक कारण आहे की इथं जे लोकप्रतिनिधीचा वचक असतो तो राहिला नव्हता. त्यामुळे ही शहराची बऱ्याच प्रमाणात अवस्था झालेली आहे. तुम्ही बोलत असताना आता दीर्घकाळ बोललात आणि त्यामध्ये अनेक वेळा भारतभूषण क्षीरसागर असतील, दीपाताई क्षीरसागर असतील, जयदादांवर फार कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं. आता तुम्ही त्यांच्यासोबत नाही आहे, नेमकं काय कारण होतं? फार तुम्ही एकदम सावलीसारखे त्यांच्यासोबत असायच्यात. काय हे सगळं झालं राजकारण आणि तुम्हाला त्यांच्यासोबत दूर राहावं लागलं? काही सांगता येईल? हो, नक्कीच सांगता येईल ना. पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येईल की 2011 आणि 2016 आमचं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व होतं. पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, स्थानिक नगराध्यक्ष पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडून आलो आणि काम केलं. पण कालांतरानं काही युवा पिढीच्या महत्त्वाकांक्षा बाळगल्या आणि नगराध्यक्ष भारतभूषणजी क्षीरसागर साहेब हे शारीरिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे ते राजकारणाच्या परिघाबाहेर गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच कुटुंबातूनच दुफळी निर्माण झाली. अण्णासाहेबांना विचारात न घेता वेगवेगळे निर्णय येऊ लागले. आम्ही सुरुवातीपासूनच अण्णांच्या नेतृत्वात काम केलं असल्यामुळं अण्णा जिथं होते तिथंच राहणं आम्ही पसंत केलं. आणि दोन्ही निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर जिंकल्या असल्यामुळं, एक लोकप्रतिनिधी असल्यामुळं आम्ही कोणतीच भूमिका घेतलेली नाही, कारण ती आमच्यासाठी ही परवडणारी नव्हती. आणि अण्णासाहेब काही वेगळा विचार करतील असं आम्हाला तरी एक जवळचा कार्यकर्ता म्हणून कधीच वाटत नव्हतं. पण जेव्हा आता 2000 आताच्या
विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या 1 वर्षापूर्वी साधारणपणे, तेव्हा आमच्या युवराजाच्या मनातील महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि साधारण 1 वर्षापासूनच त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभांगला आणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की स्थानिकचा आमदार हा शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा आहे, तेव्हा त्यांचा बंधूच आहे आणि आता आपल्या मात्र स्पेस आहे, आपण जर अजितदादांच्या पक्षात गेलो तर आपल्याला कुठेतरी भविष्य आहे असं त्यांना जाणवलं. अशा प्रसंगी एक कुटुंबातील प्रमुख म्हणून किंवा एक आपल्या पक्षातीलच मोठं नेतृत्व म्हणून त्यांनी कदाचित अण्णासाहेबांसोबत याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा विचार घ्यायला पाहिजे होता. एक ज्येष्ठत्वाच्या नात्याने कुटुंबातून आणि पक्षातून सुद्धा कदाचित घेतलाही असेल, पण अण्णा त्यांच्या भूमिकेशी एकरूप नव्हते. अण्णाला हे थोडंसं फारच गडबडीचं किंवा उतावळपणाचं जाणवत होतं. आमचे जे युवराज आहेत त्यांनी साधी नगरपालिकेची नगरसेवक पदाची सुद्धा निवडणूक लढवलेली नव्हती आणि अचानक जर ती आमदाराची जर त्यांना स्वप्न पडत असले आमदारकीचे, तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्या सुद्धा बुद्धीला पटत नव्हतं. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि अजितदादाच्या नेतृत्वात जे काम करतात असे अनेक चेहरे आपल्याला बीड जिल्ह्यात, बीड शहरात आणि बीड विधानसभेमध्ये आहेत, जे कदाचित क्षीरसागर घराण्यातील नसतील पण त्यासाठी सक्षम आहेत आणि कदाचित त्यांनाही संधी भेटावी असं कदाचित अण्णासाहेबालाही वाटत असेल किंवा अण्णासाहेब ज्या पक्षामध्ये सातत्यानं कार्यरत होते तो पक्ष त्यांची दखल घेईल अशी त्यांनाही अपेक्षा असेल आणि सर्वसामान्य आम्हाला नागरिकांना पण ती अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अण्णाला पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट देतील. पण ते तसं काही झालं नाही. पण अण्णासाहेब एक बीड शहराचं जाणतं नेतृत्व आहे, त्यांच्यावर बीडकरांचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे ते एका विशिष्ट पक्षाच्या चौकटीमध्ये बांधलं जाणारं नेतृत्व नाही, ते सर्वसामाजिक नेतृत्व आहे. म्हणून विधानसभेची तयारी केली होती आम्ही आणि अण्णासाहेबांना जनसामान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी, कारण अण्णासाहेब कोणत्या पक्षात तेव्हा नव्हते आणि आमच्याही निवडणुका होऊन गेलेल्या होत्या आणि आम्ही आता खऱ्या अर्थाने नगरसेवक नव्हतो, आमचा कार्यकाळ संपलेला होता. मग अण्णासाहेबांचा कार्यकर्ता या नात्यानं आम्ही एक संघटन केलं होतं बीड शहरामध्ये आणि महिला संघटनेची जबाबदारी ती माझ्याकडे आली होती. मग त्या काळामध्ये आम्ही अण्णासाहेबांना सर्वसामान्यपणे पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेबांच्या आजवरच्या कामाचा लेखाजोखा घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो आणि ऐन वेळेला मात्र यांना योगेश भैयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या घड्याळाची उमेदवारी मिळाली आणि नेमकं काय झालं आमच्याही लक्षात नाही आलं आणि अचानक अण्णांनी माघार घेतली ह्या निवडणुकीतून. अण्णांनी माघार घेतली हे जिव्हारी लागणार तर होतच, पण एक ज्येष्ठ नेतृत्व आहे, त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही हा विचार केला राजकारणाच्या जागावर निवडणुकीचं काही होईल. पण असं नेमकं काय झालं की अचानक त्यांनी एकट्यानं जाऊन आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, निवडणुकीतून ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी त्यांनी 2-4 दिवसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय घेताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला आणि आम्हीही आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून योगेश भैयाच्या पाठीशी ताकद लावली. जयदत्त अण्णांच्या मार्फत त्यांचे कार्यकर्ते म्हणून, त्यांचा आदेश म्हणून. आणि आम्ही त्या पक्षामध्ये होतोच ना ऑलरेडी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्या पक्षात आम्ही ऑलरेडी होतोच, कारण आम्ही कधीच कुठं पक्षांतर केलं नव्हतं. जयदत्त क्षीरसागरांच्या मार्फत होतात तुम्ही पार्टीमध्ये घड्याळामध्ये? हा, कारण की आम्ही जेव्हा राजकारणात सक्रिय झालो 2011-2016 तेव्हा नेतृत्व हे जयदत्त अण्णांकडे होतं. ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात आणि आमच्या राजकारणाची सुरुवातच 27 वर्षापासून जयदत्त अण्णांच्या नेतृत्वात झालेली आहे. मग आम्ही इनामे इतबारे काम केलं, थोड्याफार फरकानं अपयश पदात पडलं. त्यानंतर मात्र या अपयशाचं खापर आम्ही निवडणुकीपूर्वी जयदत्त अण्णांचे कार्यकर्ते म्हणून जयदत्त अण्णा निवडणूक लढवणार ह्या उद्देशानं जे काम केलं होतं आणि त्याच्यामुळेच आपला हा पराभव झाला असं खापर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर किंवा ज्यांनी इतर ज्या विविध सामाजिक संघटना आहेत, विविध पक्ष संघटना आहेत, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी ताकद योगेश भाईच्या पाठीशी आपला पक्ष संघटना हे सगळं बाजूला ठेवून एक अण्णासाहेबांनी पाठिंबा दिला म्हणून ती ताकद लावली होती
आणि त्यांच्यानंतर त्यांच्याच बाबतीत कुठेतरी प्रश्नचिन्ह त्यांच्या निर्माण झाला आणि तिथून पुढे मग तर ही दुफई नाही. त्यांनी मग काय केलं, ज्या नगरसेवक त्यांचं नेतृत्व स्वीकारलं नाही. आता नेतृत्व, आपलं नेतृत्व हयात असताना, आपलं नेतृत्व राजकारणात सक्रिय असताना नवीन नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून घ्यायला सुरुवात केली होती. आणि काही ज्येष्ठांना, काही अनुभवी माणसांना त्यांचं नेतृत्व यामुळे मान्य नव्हतं की त्या पक्षाला किंवा त्या घराण्याला एक नेता होता. मग त्याच्यापेक्षा जर मोठी जर नेतृत्व असतील तर यांचं नेतृत्व स्वीकारण्याचा कुठे विषयच येत नव्हता. आणि मग ही जी मंडळी अण्णाची निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जी मंडळी आहे, नगरसेवक, ज्यांचे विद्यमान नगरसेवक आहे, ज्यांनी 5-5, 10, 6-7 टर्म नगरसेवकपदी विराजमान झालेले आहे, सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे, उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे, अशा मंडळीला सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली. आणि यांना डावलून 52 जागी वेगळे चेहरे देण्याचं त्यांनी ठरवलं. जे त्यांची हांजी करतात, मागं पुढं फिरतात, असं कुठेतरी म्हणले आता आपल्याला बदल घडवून आणायचा आहे, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे, असं त्यांनी 1 वर्षापासून विधानसभेच्या निकालापासून ही सुरुवात केली. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. ही गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या कानावर गेली. त्यांनी ही जी गटातटामध्ये विभागलेली जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यांना एकत्रित आणण्याचा फार प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. पक्ष नेतृत्व अजितदादाकडं याची नोंद घेतली त्यांनी. आणि त्यांनी मग नंतर त्यांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की पक्ष अंतर्गत आपली जी हा कलह हा एवढ्या टोकाला गेलेला आहे की एक पक्ष किंवा एक गट बाकी 3-4 गटाला टार्गेट करतो आहे. की टार्गेट का करतो, तर यांना माझं नेतृत्व मान्य नाही आहे आणि यांनी माझ्यासोबत मी जे काही निर्णय घेतो त्याच्याशी जे योग्य असतील अयोग्य असतील याच्याशी एकमत होत नाहीत. त्यामुळे त्यांनी मग त्यांच्यासाठी पॅरललमध्ये एक प्रत्येकच प्रभागामध्ये उमेदवारी जाहीर करून टाकली होती. ती पक्षाची अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, बाबा तुम्ही कामाला लागा, आता यावेळेस तुम्हाला संधी आहे बाबा तुम्ही. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रसद बोलवल्या गेली. आम्ही नव्हतो. आम्ही जे स्टँडिंगचे जे नगरसेवक होते साधारण कोणीच नव्हतं, वेगळे होते सगळे. नाही, त्यांचे जर 4-2 जर सोडले ते आज ते सुद्धा त्यांच्या सोबत नाहीयेत. 2-4च म्हणेल मी. बाकी सगळे हे जे स्टँडिंगचे निवडून आलेले होते त्यांना डावलून एक त्यांच्या पॅरलमध्ये आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहोत या आविर्भावामध्ये त्यांनी एक नवीन फळी तयार करण्याचा प्रयत्न केला. यांना सगळ्यांना डावलून यांच्या अनुभवाचा, यांच्या पक्षाच्या प्रतीच्या असलेल्या कार्याचा, की ज्यांनी मेहनत घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काम केलं, यांना सगळ्यांना डावलून एक नवीन फळी तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यांना त्यांनी हे एक गोड स्वप्न दाखवलं की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आहे. मग ते विविध जाती धर्मातील युवक होते, काही ज्येष्ठही होते. ते काल परवा निवडणूक लागे पण ह्याच भ्रमात होते की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळत आहे. आणि अचानक 2 दिवसापूर्वी त्यांनी हा निर्णय जाहीर केला की भाजपमध्ये गेले. आणि ही जी मंडळी त्यांच्या विसंबून होती त्यांना सुद्धा त्यांनी विचारात घेतलं नाही. आणि अचानकच आपण म्हणतात ना की डोक्यात धोंडा घालणं स्वप्नामध्ये, तसं त्यांना घड्या म्हणत अचानक त्यांच्या हातामध्ये कमळाचं फुल दिलं. पण ती परिस्थिती अशी होती 2 दिवसात त्यांनाही निर्णय घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता त्यांना जे झालं त्यांना त्यांची चूक लक्षात आली पण त्यांना पर्याय नव्हता. मग ती काही मंडळी त्यांच्यासोबत राहिली आणि काही मंडळीनं मग वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करून त्यांची उमेदवारी ज्यांना काही जणांना भेटली, काही जणांना नाही भेटली. आता तुम्ही जयदत्त क्षीरसागरांच्या माध्यमातून जरी तिकडे गेलेला असला तर म्हणजे सगळ्या प्रश्नांना बोलण्यावरून उत्तर माझा प्रश्न असा आहे की जयदत्त क्षीरसागरांच्या माध्यमातून तुम्ही गेलात खरा, मात्र आता ते योगेश क्षीरसागरांचा प्रचार करतायत, ते तुम्हाला कसं सहकार्य करू शकतात? फ्लेक्स लावल्यानं किती फायदा होणार आहे? हा, फ्लेक्स लावल्यानं फायदा म्हणण्यापेक्षा आमची त्यांच्या पद्धतीची श्रद्धा आणि निष्ठा आम्ही समर्पित करत आहोत. तुम्हाला पक्षाचं काही बंधन नाही अजित पवार काय तुम्ही? नाही, नक्कीच नाही. कदाचित जेव्हा आमचे पक्षश्रेष्ठी आम्हाला हा प्रश्न विचारतील तेव्हा त्याचं आम्ही उत्तरही नक्कीच देऊ. पण आता आपण
निवडणुकीच्या रणांगणात उतरलेलो आहोत. त्यामुळे आता काय झालं त्यापेक्षा आपल्या पुढ्यात काय आहे याचा विचार करू. अण्णा जरी भाजपसोबत असले, योगेश भाई यांचा प्रचार करीत असले, ते मला असं वाटत नाही की माझ्या प्रभागात त्याचा फारसा परिणाम होईल. कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं ते पितामह भीष्माच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं अण्णासाहेबाला जे जाऊन ओळखतात, त्यांची जी मतदार राजा इथं आहे, त्यांना जी मानणारा हा वर्ग आहे, नक्कीच तो आमच्या पाठीशी अण्णासाहेबाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नक्कीच उभा राहतील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही सदैव एकनिष्ठ राहिलेलो आहोत. कधी आम्ही पक्षांतर केलं नाही, कधी कुणाच्या मागं इकडे तिकडे गेलो नाही. पक्षाने इनामे इतबारी जी काही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे त्या पक्षाचे आपण नगरसेवक आहोत. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारा हा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. विलास भाऊंकर बीड शहराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहर अध्यक्षपद सुद्धा होतं. त्या काळात सुद्धा पक्षांच्या वाढीसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि नंतर पद नसताना सुद्धाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, ह्याच भूमिकेतून आपण आज पण राहिलेलो आहोत. आता नगर अध्यक्षपदाचे उमेदवार अनुसूचित जातीच्या महिला आहेत, फार मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होत आहे. तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी हे मागच्या दारातून त्यांना पद उमेदवारी दिली अशी चर्चा आहे. मग MIM असेल, तुमचा पक्ष असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगायचं आहे? एका महिलेला अशा प्रकारे सांगितलं जात आहे, त्यांची उमेदवारी केली जाते, त्यांना विरोध सुद्धा केला जातोय. हे अतिशय दुर्दैव आहे. आपण लोकशाही भारत देशाचे नागरिक आहोत आणि संविधानानं आपल्याला दिलेले हे अधिकार आहेत. त्यातला एक हा मतदानाचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर निवडणूक लढवण्याचा आहे आणि आरक्षणाचा अधिकार आहे. ज्यावेळेस बीडची नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती जमातीच्या महिलेसाठी आरक्षित राहिलं, तर एक सर्वसामान्य महिला म्हणून मलाही खूप आनंददायी आणि आशादायी वाटलं. जेव्हा आमच्या पक्षांनी प्रेमलताताई दादाराव पारवे यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा ह्या अनुसूचित जाती जमातीतील एक उच्च शिक्षित प्रशासकीय सेवेत असलेली महिला म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्या मागच्या दारातून आले म्हणजे नेमकं म्हणायचं काय विरोधकाला, मला याचं मात्र उत्तर आजही मिळालेलं नाही. विरोधकाने मात्र याच आरक्षणाचा फायदा घेऊन याला धार्मिकतेचं आणि जातीयवादाचं कसं लेबल लावताना याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी उमेदवारी देतानाही त्या पदासाठी ती व्यक्ती पात्र आहे का यापेक्षा एखादा समाज, एखादा धर्म आपल्या पाठीशी कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केलेला आहे. आता आपण समाजाचं जातीचं ध्रुवीकरण पाहतोच. आणि जर आमच्या प्रेमलताताई पारवे यांचे जावई शेख मुजीब असतील तर त्यात असं आक्षेप घेण्यासारखं काय आहे? आपण एकीकडे म्हणतोच जाती तोडा, समाज जोडा. आपण शाहू फुले आंबेडकरांना मानणारे माणसं आहेत. त्यांच्या मुलींनी जर आंतरधर्मीय विवाह केला असेल तर तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण जेव्हा समाजकारणात आणि राजकारणात वावरत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी हा समाज असतो. तो कोणत्या एका जातीचा नसतो, तो एका धर्माचा नसतो. ती व्यक्ती जर त्या पदासाठी जर न्याय देणारी असेल तर यासाठी तिचं कुटुंब, तिची नातलग, स्नेहीजन आणि तिथला मतदार राजा हा पाठीशी उभा राहत असतो. त्यामुळं त्या मागच्या दारांना आला हा त्यांच्यावर लावलेला आरोप अतिशय धोटांड आहे, खोटा आहे. उलट मतदारांची दिशाभूल करणारा असा आहे. ती भीमाची लेक आहे, ती अनुसूचित जाती जमातीत जन्माला आलेली आहे. हे तिचं या पदासाठी असलेली पात्रता आहे. ती भारताची नागरिक आहे, ती एक प्रशासकीय पदावर काम केलेली ज्येष्ठ महिला आहे. त्यामुळे तिला प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांच्या कुटुंबाला चळवळीचा वारसाही आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीत जे हे आरोप केले जातात ते अतिशय धोटांड आहेत. त्यांच्यावर 60 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सुद्धा लावला जातो. 2007ला काहीतरी झालं होतं असा प्रकार आहे. या सगळ्या गोष्टी विरोधकांकडून बोलल्या जातात, यावर काय सांगायचं? आता मला तो प्रश्न हा पडतो की विरोधकांनी जे हे उमेदवार दिलेले आहेत नगरसेवक पदापासून तर नगराध्यक्षापर्यंत, याच्या बाबतीत त्यांनी कदाचित जर एखाद्या समोरच्यावर जर हे आरोप लावित असतील तर याचंही आत्मचिंतन त्यांनी नक्कीच केलं आणि उमेदवारी देताना नक्कीच त्याचा विचार गांभीर्यानं केला आहे का हा मला प्रश्न पडतो. की जेव्हा नगरसेवक पदाच्या त्यांनी उमेदवाऱ्या दिल्या, माझ्याच प्रभागाचा जर विचार करायला गेलं की भाजपनं दिलेला उमेदवार असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार असो, यांच्यावर अक्षरशः 15-16 केसेस आहेत.
पास्को, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणं, जीव मारण्याच्या उद्देशानं मारहाण करणं, त्याचबरोबर जुगारीसारखे व्यवसाय आपल्या परिसरात त्याची दुकानं थाटणं, सामाजिक शांतता भंग होईल अशा प्रकारचे जमवणं, महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करणं, ज्या ठिकाणी यांचा ठिय्या असतो त्या परिसरातील लोकांची जी प्रवेशद्वारं असतात, घराची मुख्य द्वारं असतात, ती दारं बंद करून मागच्या दरवाजानं लोक जाणं पसंत करतात. यापेक्षा प्रेमलताताईच्या बाबतीत तुम्ही जो आरोप करतात विरोधक, त्यात सत्यता काय हे मला माहीत नाही. त्याची शहानिशाही झाली पाहिजे, विचारही केला पाहिजे. कदाचित त्यांनी त्याची नोंद त्यांचा जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्यात केलेली आहे असेल. पण आपण जेव्हा एखाद्या महिलेला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो, तिची इतर पार्श्वभूमी तपासण्यापेक्षाही कुठे तिच्यावर एखादा कुठेतरी लाचखोरीचा आरोप लागलाय असं मी आज तुमच्या तोंडून किंवा विरोधकांकडून ऐकण्यात येतं कानावर, त्यापेक्षा ही जी गंभीर गुन्हे आहेत ह्याच्याबद्दल आत्मचिंतन व्हायला पाहिजे होतं. उमेदवारी देताना हा विचार करायला पाहिजे होता. हा कसलाच विचार झाला नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो हा लोकप्रतिनिधी असतो तो त्या परिसरातील असतो, त्याची रोजची तिथं उठ बस असते. छोट्या मोठ्या अडचणी घेऊन माणूस त्याच्या दारात जात असतो, त्याच्या घरात जात असतो, वेळी अवेळी फोन करून त्याला आपल्या अडचणी सांगत असतो. आणि ती जर व्यक्ती अशा जर कॅरेक्टरची असेल तर नेमकं मला कळना की ह्या विरोधकांनी माझा मार्ग सोपाच केला की काय. म्हणजे उमेदवारी देताना हा का यांना प्रश्न नाही पडला की आपण मधले दोन, एक भाजप आणि एक शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी दोन्हीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. एक आपल्याकडं सर्च ॲप येतं पहा, त्यात जर आपण जर सर्च केलं तर त्यांचा सगळा आपल्या लेखाजोखा मिळून जाईल त्याच्यावर. बरं, म्हणजे ही सगळी गुन्हेगारी पार्श्वची लोक आहेत ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये. आणि तीच मंडळी प्रेमलताताईंवर कुठे 60 रुपयाची लाचखोरी केल्याचा आरोप लावतात. खरंच मग प्रश्न पडतो, नगराध्यक्ष पदासाठी जर ही मंडळी एवढी जागरूकतेने पाहतात तेव्हा ही उमेदवारी देताना यांनी हा विचार काय केला नाही. आणि हा जनतेला सुद्धा माझा प्रश्न आहे की यांना तुम्ही स्वीकारणार का, अशा वृत्तीची लोक तुम्ही स्वीकारणार का. मला ठाम विश्वास आहे की जनता त्यांनी जरी त्यांना यांच्यावर लादला असेल, हे मोठ्या लेवलचे पक्ष आहे, शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला मानणारा एक फार मोठा वर्ग आहे, भाजपला मानणारा एक फार मोठा वर्ग आहे. पण ह्या निवडणुका जेव्हा लढल्या जातात तेव्हा पक्षीय राजकारणापेक्षा तेथील स्थानिक नेतृत्व किंवा तो लोकप्रतिनिधी कसा आहे याच्यावर विश्वास ठेवून ही जनता कौल देत असते. नाही, तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारायचा याच संदर्भात, पारवे यांच्या संदर्भातला. तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्यांचे जावई शेख मुजीब आहेत आणि सासू ह्या पारवे आहेत. मात्र सासू पारवेंना उमेदवार निवडून द्या म्हणण्यापेक्षा शेख मुजीबांना अध्यक्ष करा असं म्हणण्यात हा म्हणजे पचत नाहीये सगळं. नाही बंधू, तुमच्या म्हणण्यात सत्यता आहे. पण आता काय होतंय, राजकारणाची परिभाषा बदललेली आहे. आपण लोकशाही देशात जरी जगत असलो तरी काही अनिष्ट रूढी परंपरा आजही आपल्या याच्यात चालू आहेत. आपण जेव्हा एखादा, आता समजा आपण भाजपचा जर विचार करायला गेला, ज्योतिताई घुमरेंना उमेदवारी दिल्यापेक्षा योग्य क्षीरसागरच उभे आहेत असं समजून त्यांना मतदान करा. प्रत्यक्ष पंकजा ताईच इथं आहेत असं तुम्ही समजून त्यांना निवडून द्या. किंवा नगराध्यक्षपदाचा आपला जो दुसरा उमेदवार आहे त्यांचा कार्यकाळ चांगला आहे, तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आहेत, त्याच्याबद्दल आपण काही जास्त बोलणार नाहीत. कारण की व्यक्तिशः विष्णुभैया वाघमारे असू की स्मिताताई असू, त्या आमच्या सभागृहातील सहकारी बंधू राहिलेले आहेत. माझ्या आधीच्या कार्यकाळात त्याही नगराध्यक्षपदी होत्या, सभापतीपदी होत्या आणि उपनगराध्यक्षमध्ये म्हणून पण त्या होत्या. पण आपण अनुसूचित जाती जमातीच्या महिलेला ही मिळालेली संधी आहे. मग याचं धार्मिक ध्रुवीकरण कसं केलं जाईल. भाजपनं पण जेव्हा चेहरा दिला तेव्हा मग त्यांच्याकडं आमच्या चळवळीतील कुणी कार्यकर्तेच नव्हते का राजकारणात सक्रिय, कुणी असं महिला नेतृत्व नव्हतं का, ती अनुसूचित जाती जमातीत जन्माला आली, तिचं सामाजिक कार्य आहे, तिचं राजकीय कार्य आहे, त्यांना डावलून एक उच्च विद्याभूषित आपण ज्यांचं नामोल्लेख करतो, जी पेशानं डॉक्टर आहे आणि तिचं नाव आडनाव घुमरे हे कुठेतरी लोकांना भ्रमात टाकलं आहे. मराठा समाजाशी निगडित असं हे नाव आहे. आणि
याच्यामध्येही अनुसूचित जाती जमातीमध्ये अनेक जाती आहेत. आंबेडकरी चळवळीशी हा जरी समाज जोडलेला असला तरी आपण जो धर्म हिंदू धर्म पाळतो हे डोळ्यासमोर ठेवून आणि हा हिंदू समाज एककल्य व्हावा असं करून जर तुम्ही एखादं जर नेतृत्व देत असलाल, नगराध्यक्षपदाचे जर उमेदवार देत असतात, तर ह्या आंबेडकरी चळवळीवर आणि अनुसूचित जाती जमातीतील प्रामुख्याने महिला सामाजिक आणि राजकीय कार्य सक्रिय असणाऱ्या किंवा पक्षासाठी ज्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे त्यांच्यावर हा अन्याय केला असं वाटत नाही का? नाही, तोही प्रश्न तुमच्याही पक्षाच्या उमेदवाराबद्दल उपस्थित राहतो. जसं तुम्ही सांगितलं की बा ह्या सगळ्या जातीचा आणि धर्माचा उपयोग त्यासाठी केला जातोय, तसं तुमच्याही पक्षाने केला आहे आणि भाजपने केला आहे किंवा मग इतर पक्षाने. तुम्ही जसं सांगितलं किंवा पक्षाचे लोक ही स्ट्रॅटर्जी वापरत असतात, हा भाग वेगळा आहेच. मात्र तुमच्या प्रभागामधल्या या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आता तो गंभीर या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की तुमच्यासमोर 2च उमेदवार आहेत, एक घड्याळीचा आणि एक भारतीय जनता, एक तुतारीचा आणि एक कमळाचा असा उमेदवार आहे. दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. लोकांना काय सांगायचं आहे मतदारसंघामध्ये, तुमच्या वार्डामध्ये लोकांना काय सांगायचं आहे, कोणाला कसं सहकार्य करायचं आहे? मतदार राजा हा जागरूक आहे. गेली 27 वर्ष विधाते परिवाराला विलास भाऊला आणि मला ते जवळून पाहतात. निवडणुकीपुरतं आम्ही नगरसेवकपदी उभा असतो. नंतर 5 वर्ष सातत्यानं मी या परिसराची सून आहे आणि सुनेचं काम हे सेवाव्रत असतं. सेवाव्रत मी फक्त विधाते परिवारापुरतंच नाही तर माझ्या प्रभागापर्यंत मी पाहते, कारण माझ्या प्रभागाला मी माझा परिवार समजते. त्याच्यामुळं आपण नगरसेवक आहोत, आपण मालक नाहीत. मतदार हा राजा असतो आणि लोकप्रतिनिधी हा सेवक असतो. तर आजपर्यंत मी सेवाधर्म पाळलेला आहे. प्रत्येक कुटुंबात सुख दुःख मी माझं समजून त्याच्यामध्ये दुःखातही सहभागी झाले आणि सुखातही आनंद व्यक्त केलेला आहे. त्यामुळे माझ्या मतदार राजावर माझा ठाम विश्वास आहे. आजपर्यंत ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीशी त्यांचं सहकार्य असो किंवा मतदान रूपी आशीर्वाद असो लावलेले आहेत, ते या वेळेस तर अगदी फार मोठ्या प्रमाणात आजपर्यंत आम्ही गेल्या निवडणुकीला 450च्या मताधिक्याने निवडून आलो होतो. कदाचित यावेळेस आम्ही 1000च्या मताधिक्याने निवडून येतो असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण की आमचा विश्वास हा सर्वसामान्य नागरिकांवर आहे, आमच्या मतदारांवर आहे. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या जयश्रीताई विलास विधाते. त्यांनी मी सुरुवाती मला सांगितलं की हे दोघं नगरसेवकच, मात्र दोघंही काम करायचे प्रभागाचे, शहरातलं काम. मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं त्यांनी सुद्धा सांगितलं की नगराध्यक्षांसोबत थेट संबंध असल्यामुळं आमच्या प्रभागातले तर काम आम्ही करायचोच, मात्र लोकांचे कामं आमच्याकडे यायची आणि ती कामंसुद्धा आम्ही नगराध्यक्षांच्या सोबत असल्यामुळे ते करून द्यायचे. मग प्रशासकीय अधिकारी असतील, तिथल्या सीओना असेल किंवा मग संबंधित एखादा पाणी पुरवठ्याचा एखादा अभियंता असेल, या सगळ्यांना सांगून ती प्रश्न सोडवायचो. म्हणजे काम व्यापक करायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि ते आजपर्यंत करत आलेलं आहेत. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर जयदत्त क्षीरसागर आज कुठं आहे, ते कोणाचा प्रचार करतात याबद्दल सुद्धा बोलणं झालं. योगेश क्षीरसागरांचं बिनसलं का हे सुद्धा त्यांनी सांगितलं की बा भारतभूषण क्षीरसागर, दीपाताई क्षीरसागर यांची फार आम्ही एक निष्ठा होती. नंतर ते राजकारणातून दूर गेल्यानंतर युवराजांना काही वेगळं व्हायचं होतं, आमदार व्हायचं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी कटुता निर्माण झाली. विधानसभेला आमच्यावर काही ठपके ठेवण्यात आले, आम्ही चुका काही केलेल्या आहेत असं सांगून जे आहे ते आम्हाला दूर ढकलण्याचं काम केलं. एक मोठा गट पार्टीतून बाहेर पडला आणि त्यामध्ये आम्ही गणले गेलो. पुन्हा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उमेदवारी देण्यावरून सुद्धा आम्हाला डावललं गेलं आणि आम्ही आज वेगळे जरी असलो तरी पार्टीमध्ये त्याच आहोत. सुरुवातीपासून आम्ही 2011 पासून राजकारणात आहोत आणि राजकारणात असताना तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती. आजही आम्ही तिथंच आहोत. पक्ष फुटला असला तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आश्चर्यकारक वाटणारं बाहेरचे फ्लेक्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालेले असतील. जयदत्त क्षीरसागरांचे मोठे फ्लेक्स लावले होते. जयदत्त क्षीरसागर आज अजित पवारांच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा प्रचार करतायत. ते कुठेही सध्या नसले तरी योगेश क्षीरसागरांच्या भूमिकेशी ते सहमत आहेत. या अजित पवारांच्या पक्षामध्ये आहेत. जयदत्त क्षीरसागरांचे बाहेर फ्लेक्स लावलेले आहेत. जयदत्त क्षीरसागर भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतायत. या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतात, घड्याळाकडून जयदत्त क्षीरसागर आमच्या सोबत आहेत. म्हणजे सगळं संभ्रमामध्ये टाकणार आहे. म्हणून मी त्यांना हसून विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे. तर त्यांनी सांगितलं की मतदारांना सगळं माहीत आहे आणि मतदार आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर ताकदीने निवडून देणार आहेत असं जयश्रीताई विधाते यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेंसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. धन्यवाद बंधू. येस. पुढे झालं खूप मोठे झाले, प्रदीर्घ झालं, ते आता काटछाट करावं लागेल.